14 एप्रिल 2026ला आमच्याकडे एक तक्रार प्राप्त झाली होती. आमच्या हद्दीमध्ये इराणीवाडी लकी हॉटेल या ठिकाणी एक कुटुंब राहतं. आशिया मेमन या गृहिणी आहेत. त्या 14 तारखेला दुपारी 4 वाजता आपल्या घरात झोपल्या होत्या आणि 4:30ला उठून जेव्हा बघितलं तर दुसऱ्या रूममध्ये जे कपाट होतं त्या कपाटाचा दरवाजा त्यांना उघडा दिसला. कपाटाने उघडून बघितलं त्या कपाटातील बऱ्याचशा वस्तू, ज्या सोन्या चांदीच्या वस्तू, दागिने आणि घड्याळ आणि काही रोख रक्कम ही चोरीला गेल्याची लक्षात आलं. त्यांनी ही गोष्ट त्यांच्या नवऱ्याला सांगितली. नवरा आणि ते दोघे आमच्याकडे आले. तक्रार दाखल केली आम्ही. पण तपासामध्ये आमचं असं निष्पन्न झालं की ही चोरी कुठल्या बाहेरच्या व्यक्तीने केलेली नाहीये. घरातलाच कधी बिल्डिंगमधलाच कोणतरी असेल. तर आम्ही त्या ठिकाणी आमचे डिटेक्शन ब्रँचचे सब इन्स्पेक्टर देसाई साहेब आणि त्यांची टीमनी पूर्ण 7 दिवसामध्ये जवळजवळ त्या एरियातले 40 ते 50 CCTV चेक केले आणि इतर आम्ही टेक्निकल डाटा आम्ही प्राप्त केला. त्याच्यामुळे असं निष्पन्न झालं की चोरी झाली त्यावेळेला या महिलाचा जो धीर आहे त्याचं नाव आहे नोमान ताजानी आणि त्याचा मित्र अमान शेख. हे दोघं जण त्या वेळेला त्या बिल्डिंगमध्ये येताना व जाताना दिसत आहेत. आम्ही पूर्ण फोकस या दोघांकडे केलं आणि त्यानंतर दोघांना मी उचलल्यानंतर त्याकडे चौकशी केली. तर त्या दोघांनी कबुली दिली की आम्ही या घरी चोरी केलेली आहे आणि चोरीचा जो माल आहे आम्ही तो तुम्हाला देतो. त्याच्याकडून आम्ही जो चोरी झालेला जो दागिने आणि घड्याळ किमती वस्तू होत्या त्या आम्ही जप्त केलेल्या आहेत. त्यातली जी रोख रक्कम आहे ती रोख रक्कम बऱ्यापैकी त्यांनी त्या आठवड्याभरात खर्च केलेली आहे खाण्यापिण्यामध्ये. तर ती हस्तगत करता आली नाही. जी काय उरलेली रक्कम आहे ती आम्ही हस्तगत करत आहोत. तो जो नोमान जो आहे, ज्या तक्रारदारांचा धीर आहे, तर त्याला मी चौकशी केली तर त्याने सांगितलं की तो कर्ज त्याने घेतलं होतं. त्या कर्जाची रक्कम भरण्याकरता त्यांनी चोरी केली सांगितलं. तर त्याच्यावरती देखील आम्ही आता तपास करत आहोत. किती वेळ लागला आपल्याला आणि आपल्या टीमला? पूर्ण 6 ते 7 दिवस नॉनस्टॉप डे नाईट ही आम्ही तपास केलेला आहे. कारण जर प्रोफेशनल चोर असता तर कदाचित लवकर भेटला असता. पण घरातला चोर होता त्यामुळे ही नाजूक गोष्ट होती. त्यामुळे जरा आम्हाला वेळ लागला. पण पूर्णपणे जवळजवळ 3.5 लाखापैकी आम्ही 3.25 लाखाचा माल हस्तगत केलेला आहे आणि ते दोन्ही आरोपी जे आहेत सध्या आमच्या रिमांडमध्ये आहेत आणि अधिक चौकशी आमची तपास चालू आहे. या चोरीनंतर आपण जनतेला काय आवाहन करू इच्छितो? आता असं आव्हान राहील की आपलं जे काही किमती साहित्य, दागिने असेल किंवा इतर व्हॅल्युएबल गोष्ट असतील त्या तुम्ही अशा ठिकाणी ठेवा की त्या ठिकाणी अगदी इझी कोणाला ऍक्सेस मिळणार नाही किंवा ती कोणाच्या हातात लागणार नाही. आणि घरच्यांवर पण इतका विश्वास ठेवू नका की जे आपल्या घरातून चोरी करून घेऊन जातील.